समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. मधील तरतुदी सार्वजनिक मिळकती रस्ते इत्यादींना पोहोचणारे हमी महाराष्ट्र विद्युतीकरण विरोधी कायदा 1995 मधील तरतुदीनुसार जाहिरातीमुळे खासगी आणि सार्वजनिक काय आपण स्पॉट त्याच्यामध्ये आपण जिथं लावायची परवानगी जिथं न लावायची परवानगी दिली आहे. थोडंसं हा सुद्धा एक अतिक्रमणाचाच भाग आहे. म्हणून कुठल्याही विषयात जेव्हा अतिक्रमणाचा विषय येतो किंवा काय येतं त्यावेळेस कुठल्याही आजी असू द्यात माजी असू द्यात कुठल्याही सदस्याचं नाव घेण्यापूर्वी तो पुरावा इथं सभागृहात असणं जरुरी, नाही तर हा चुकीचा पायंडा पडेल आणि प्रत्येकजण मग कॉम्पिटिशनमध्ये उतरत. एक स्वीकृत नगरसेवक म्हणून जो मला असं मी काही एक्सपर्टीज म्हणून नेमलेलं आहे त्याचा माझा आपला प्रामाणिक सल्ला आहे, कारण असा पायंडा पडू नये. आता काय झालं अध्यक्षांनी ऐकले ते, कारण मी अध्यक्ष त्या अध्यक्षांचा अधिकार ओके ओके तसं नाही ना, अजून बोललो नाही ना. 2 मिनिटात अध्यक्ष 2 मिनिट. दुसरं काय की आत्ता काय थोडीशी म्हणजे सभागृहात बसले असताना कुजबूज ऐकून येते की बराच वेळ चालला अजेंड्याच्या बाहेर आपण विषय घेत आहोत. विषय ठीक आहे, अजेंड्याच्या बाहेर विषय जाते, त्याचं कारण काय आहे अध्यक्षमध्ये हे आपण समजून घेतले पाहिजे. आज बरेचसे नगरसेवक पहिल्यांदाच सभागृहात येत आहेत. त्यांच्या विषयासंदर्भात बोला, अतिक्रमणच्या फ्लेक्सच्या बोर्डच्या बोलतो त्या विषयावर ओके, त्या विषयात बोलतो मी, ते विड्रॉ करतो. तर यापूर्वी सुद्धा या फ्लेक्स आणि या बाबतीत ठराव झालेले, प्रशासनानं सुद्धा ठराव केलेले प्रशासकीय कार्यकालामध्ये जे महापुरुष आहेत, जसं शिवतीर्थ आहे, भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या परिसरामध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही तिथं आत्ता फ्लेक्स लावून देत नाही, तिथेही तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे. पण काय व्यवस्था तुम्ही फ्लेक्स लावायला परवानगी देत आहे, देत नाही आणि होर्डिंग मात्र तुम्ही लावू शकता. असं काहीतरी करू नका ना तुम्ही. तुझ्यावर तिथं फ्लेक्स लावायचे नाही तर फ्लेक्स बरोबर होर्डिंगची लावायचे नाही. कारण आता तुम्ही शिवतीर्थाच्या इथे तुम्ही बघा 100 मीटरचा तुम्ही ठराव केलेला आहे. काय झालेलं आहे तिथं होर्डिंग म्हणून आपलं गेलेलं आहे आणि कुणाचे फोटो येतात त्या गॅलरीवर सुद्धा लागताना फोटो हे महापुरुषांचेच लागले पाहिजे. त्यांच्या शिवजयंती असतील, त्यांच्या पुण्यतिथी असतील, महापुरुषांच्या व्यतिरिक्त कुणाचे फोटो लागले पाहिजे. असं काहीतरी कारण हा फ्लेक्सच आहे. म्हणजे तुम्ही फ्लेक्सला परवानगी देत नाही, होर्डिंगला परवानगी देता, तर असं काही करू नका. आणि दुसरी गोष्ट यामध्ये हा उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आपण घेतलेला हा विषय आहे, बरोबर आहे. मी आता कार्यालयीन टिप्पणी बघितली, हा फायनान्शियल इम्प्लिकेशन सुद्धा विषय आहे. कारण आपण फ्लेक्सला परवानगी देतो त्यावेळेस आपण पैसे नागरिकांचे घेत असतो, स्क्वेअर फुटावर असू द्या, स्क्वेअर मीटरवर असू द्या, त्याप्रमाणे घेत असतो. त्या कार्यालयीन टिप्पणीवर कुणाची सही आहे, त्या मुख्याधिकाऱ्याची सहीच नाहीये. ज्यावेळेस फायनान्शियल इम्प्लिकेशन असतात त्यामुळे त्यावर सुद्धा या सध्याच्या मुख्याधिकाऱ्याची सही असणं कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. कारण शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विषय इथं आलेला आहे. त्यामुळे आणि 4 नंबर विषयी त्याच्यावर बोलत नाही, पण त्याच्यावर सुद्धा आत्ताच्या मुख्याधिकाऱ्याच्या सह्या नाहीये. आपल्याला इम्प्लिकेशन आपण सभासद आहोत, त्याच्यात बरंच काही इम्प्लिकेशन येतं. काही न्यायनिवाडे मुंबई हायकोर्टात झालेले आहेत. ज्यावेळेस बेकायदेशीर राज्य करावं किंवा त्याच्यावर सह्या नसतील प्रॉपर माणसाच्या, त्या माणसाच्या सह्या नसतील, तर अनेक नगरसेवक सुद्धा घरी गेलेले आहेत. त्यामुळे याची सभागृहानं काळजी घ्यावी की प्रेझेंट आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. विषय केला होता सगळी जबाबदारी ऑटोमॅटिकली तरी सुद्धा सही करा.
सही जेवढे काही विषय आहेत त्या विषय पत्रिकेवर आले त्याच्यात माझी सही नाही या सगळ्या सही ती कमी प्रमाणात परवानगी घेण्यात येते. म्हणजे 10/40 असेल तर 10/10चा 10/20 बोर्डची परवानगी घेण्यात येते. यामध्ये सुद्धा सातारा नगर परिषदेची जे आर्थिक जे उत्पन्न मिळणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला मिळते. म्हणजे सुद्धा नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी आपल्याला निधी नाही आहे आणि मग त्यांना का अनधिकृत किंवा अधिकृत ज्या असतील त्यांना का आपण काय इथं पोहोचलं जाते हा एक माझा महत्त्वाचा प्रश्न राहील. आणि 10/20 साईजचे बोर्डचे जे बॅनर्स आहेत त्यांना फक्त परवानगी देण्यात यावी आणि जे त्याच्यावरती ते हटवण्यात यावे. त्याचबरोबर शिवतीर्थ येथे म्हणजे आता काकांनी मुद्दा म्हणलं की शिवतीर्थ येथे नो होर्डिंग म्हणून आपण ठराव मांडलेला होता विचार तिकडे. तर तिथं सुद्धा अनधिकृत 4-5 होर्डिंग्स आहेत ते अनधिकृत आहेत. ते जे अनधिकृत होर्डिंग आहेत ते काढून त्याच्यामध्ये शिवतीर्थाचं पावित्र्य राखायचं असेल तिथं कोणतेही होर्डिंग न लावता तिथला जो परिसर आहे तो सौंदर्याच्या दृष्टीनं आणि एक आपला ऐतिहासिक वारसा शिवतीर्थ याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा मुद्दा राहील. तर ह्याबाबत मी सभागृहाला इथं जे अतिक्रमण किंवा होर्डिंगवर कारवाई करणारे अधिकारी आहेत त्यांच्याकडे मी खुलासा मागेन की सभागृहाला प्रत्येक नगरसेवकांना त्या बाबतीत माहिती मिळावी की आतापर्यंत काय काय कारवाई झालेल्या आहेत आणि जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याचा ठेका कुणाकडे आहे किंवा त्या ठेकेदाराने आतापर्यंत काय केलेलं आहे का. त्यानंतर आता असा ठेका दिलेला आहे की त्यांनी कर बुडवलेला आहे परंतु त्यामध्ये सुद्धा जे ठेका दिलेला आहे त्या लाखो रुपयाचा त्यांनी कर बुडवलेला आहे. हा वसूल का झालेला नाही आहे. त्यानंतर त्याच कंपनीने दुसऱ्या कंपनीला ठेका दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा विभागाला सूचना करतो की त्यांना काय काय माहिती पाहिजे तुम्ही लेखी द्या. त्याप्रमाणे आपण तुमचे सगळे अधिकाऱ्यांनी द्यावी नाही माहिती कारण ते खूप बिझी असतात त्यांना वेळ नसतो आम्हाला माहिती द्यायला. आणि याच्यावर कारवाई व्हावी आणि याच्यावर आपला कर बुडला जाऊ दे तो कर आपल्याला चांगल्या कामासाठी वापरता येईल यासाठी मी याची सूचना मांडली आहे. धन्यवाद. आज जो होर्डिंगचा विषय आहे होर्डिंग एक तुम्ही सभागृहाला सांगू इच्छितो की माझ्या अतिक्रमण विभागामार्फत तात्पुरतं फ्लेक्स बॅनर पोस्टर्स हे उभारण्यासाठी परवानगी दिली जाते. नगर परिषदेचा जो स्थावर जिल्ह्याचा विभाग आहे त्या विभागामार्फत शहरामध्ये नगर परिषदेच्या ज्या जागा आहेत त्या जागेवर 10/20 10/15 एक मर्यादित आकाराचे होर्डिंग्स लोखंडी स्वरूपाचे उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. स्थावर जिल्हा विभागामार्फत माझ्याशी निगडीत असलेला विषय रस्त्याच्या कडेला नगरपालिकेच्या खुल्या जागेवर जे तात्पुरत्या स्वरूपाचे फ्लेक्स उभारले जातात त्या संदर्भातला हा सभागृहापुढे विषय एवढ्यासाठी आणलेला आहे की जे माननीय मुख्याधिकारी साहेबांनी आपण घोषणापत्र प्रतिज्ञापत्र हायकोर्टाला सादर केलेलं आहे. त्यात मुद्दा क्रमांक 2 मध्ये असं म्हटलेलं आहे नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये फ्लेक्स बोर्ड उभारण्यासाठी नगर परिषदेच्या जागा खुल्या जागा त्या निश्चित करण्यासाठी हा विषय सभागृहात पुढे आणलेला आहे. त्यानुसार आपण या 1 ते 33 जागा निश्चित केलेल्या आहेत. तशी नोंद त्यांना प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे आणि 1 ते 11 तिथं यापूर्वी सुद्धा शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिसर असेल इथं फ्लेक्स उभारू नये यासाठी आपण नो फ्लेक्स झोन म्हणून घोषित केलेलं आहे. आता फक्त सभागृहापुढे या जागा निश्चितीसाठी हा विषय आलेला आहे आणि उत्पन्नाची बाब जी सभागृहाला द्यायची तर साधारण माझ्या अतिक्रमण विभागात गेल्या वर्षी तात्पुरत्या स्वरूपाचे फ्लेक्स उभारण्यासाठी 23,60,026 रुपये इतका उत्पन्नाची बाब झालेली आहे आणि पूर्ण दंडात्मक सुद्धा त्यामध्ये कारवाई आहे. तर बऱ्याचशा दंडात्मक आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कार्यकाळात वसूल झालेला आहे. त्यात सुद्धा 39,050 रुपये आपण वसूल झालेला आहे त्यामध्ये
आणि मुळात आपण मान्य सदस्यांनी जो उत्पन्नाच्या बाबतीत मुद्दा मांडला, आपली गेले 1 वर्षापूर्वीपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. ऑफलाईन पद्धतीने आपण परवानगी देतच नाही. निवडणूक काळापुरतं मर्यादित आपण केलं तर, कारण ती लोकेशन तिथं नव्हती आणि सदस्यांना त्या प्रचाराचे बोर्ड लावण्यासाठी जागा उपलब्ध झाल्या नसत्या, म्हणून ते ऑफलाईन दिले गेलेले आहेत. आणि त्यांनी सदस्यांनी स्वतःच्या पावत्या ज्या अकाउंट विभागात केलेल्या आहेत त्यांनी स्वतः ते पैसे भरलेले आहेत, स्वतःच्या पावत्या स्वतः ताब्यात घेतलेल्या आहेत. आणि ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे तुम्ही जी साईज त्यात नमूद करा त्या साईजच चार्ज आकारला जातो. त्यात अतिक्रमण विभागाला किंवा मुख्याधिकारी साहेबांना कुठलाही फेरबदल करता येत नाही एकदा तुमची ऑनलाईन परमिशन आल्यानंतर. त्यात आम्हाला त्या कॉम्प्युटरवर कुठलाही चेंज करता येतो. तुम्ही जे साईज द्याला तर काही लोक होर्डिंगवाले असे आहेत की मोठ्या साईजचे पैसे जास्त होतात म्हणून कमीत कमी साईज टाकतात, पण जी साईज आलेली ती आम्हाला नाकारता येत नाही. फक्त एक काम करा.